सप्तशृंग गडावर शारदीय नवरात्र उत्सवासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होतीये, पण नांदुरी बस स्थानकाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे। एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांना तब्बल 2 किलोमीटर पर्यंत चिखलातून पायपीट करत भगवतीच्या दर्शनाला जावं लागतंय। यात्रेदरम्यान एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, पण सुविधांचा मात्र घोर अभाव आहे। यात्रा आढावा बैठकीत मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासनं, पण यात्रेच्या सुरुवातीलाच त्या घोषणांकडे कानाडोळा होत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। ज्यांच्या जोरावर एसटी महामंडळाला कोटींचा फायदा होतो, त्याच भाविकांना इतका त्रास का, असा सवाल आता भाविक विचारू लागलेत। आता प्रशासन आणि जिल्हाधिकारी या परिस्थितीवर कोणती भूमिका घेतायत, भाविकांच्या या हाल अपेष्टांवर तोडगा निघतोय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संविधान न्यूज, नाशिक। सध्या सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्र महोत्सव चालू आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। लगातार 2-4 दिवसापासून सप्तशृंगगडावर पाऊस पडत आहे आणि कुठल्याही प्रकारे जिथं बस स्थानक आहे तिथून सगळं चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। ते भाविकांना 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट करून यावं लागतं। तर कुठेही निवारा नाही, कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा बस स्थानकाने उपलब्ध करून दिलेल्या नाही आणि सगळीकडे बस स्थानकावर चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्यामुळं भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। कृपया या गोष्टीचा बस स्थानकाने विचार करावा आणि भाविकांना सुखसुविधेचा उपलब्ध करून द्यावा ही विनंती।